टॉप 3 मध्ये काय बोलशील हर्ष, ज्या प्रकारे तुमचं संघाने प्रदर्शन केलं? खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर गावदेवी लाखिवली संघ देखील कालच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन केलं, परंतु पहिल्या दिवसामध्ये जे वीरचं प्रदर्शन होतं खऱ्या अर्थाने लाखिवली संघाला टॉप 3 मध्ये नेण्याकरिता वीरनं मात्र खूप संघर्ष केला आणि खऱ्या अर्थाने जे 3 ते 4 वर्षापासून त्याच्या मनामध्ये होतं ते त्याने मात्र मैदानावर करून दाखवलं. खऱ्या अर्थाने एवढंच म्हणेन वीरकरिता की संघर्ष वीर एवढ्या जिद्दीने करतो की स्वतःच्या संघासाठी 100% एफर्ट्स देत असतो आणि ते मात्र इकडनं त्यानं पुन्हा एकदा करून दाखवलं. त्याबद्दल त्याचं देखील खूप खूप धन्यवाद. दरम्यान वाईटचा इशारा येते. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आपण पुढे सकते ती धावसंख्या 14. गोलंदाज आपण निशांतला पाहतोय. सध्या तरी गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. एका बाजूने जुना अंदुरकी तर दुसऱ्या बाजूने येवई हा संघ आपण पाहतायत. सरळ बॅटनं ऑन दी अप चेंडूला पाठवले लॉंग ऑफ कडे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडीशी पंपलिंग, एक धाव पूर्ण. लगेच दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. चांगल्या पद्धतीची कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे जात असताना 14च्या घरामध्ये इकडनं जाऊन पोहोचले गेले. 16च्या घरामध्ये ऍक्च्युली जाऊन पोहोचले गेले. 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. षटक क्रमांक दुसरं इकडनं संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस एक गडी बाद 16 अशी स्थिती आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर इकडनं मात्र प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतायत येवई या संघाला. चला आपण वेळ जास्त घेत आहेत, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावसंख्या पाहतोय. जुनादगी टीमचे कॅप्टन आपल्याला पाहतोय की 2 षटकासाठी आपण जवळपास 13 मिनिटं घेतली, तर 2 मिनिटांमध्ये हा षटक टाकणं गरजेचं आहे. आपण पाहताय मनोजला आता मात्र तिसऱ्या षटकास करिता गोलंदाजी मार्कवर आणलं गेले. मनोजकडे देखील खूप सारा अनुभव आहे. मनोजने देखील अनेक पावसाले या ठिकाणी मात्र बघितलेत आणि सध्याच्या घडीला तरी जर आपण पाहिलं तर अनेक हंगाम गाजवणारा गोलंदाज अर्थातच मनोज गोलंदाजी मार्कवर आलाय. परंतु आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये समीर आणि सुमित ही जोडी आहे. मनोजचा हा बॉल मात्र सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच इकडनं मात्र आमच्या बाजूने वलतील. पंचांनी दोन्ही हात इकडनं मात्र फेलावलेत. पंचाचा इशारा आलाय अवांतर धावेचा. अवांतर धावेच्या मदतीनं जर आपण पाहिले तर आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 17च्या घरामध्ये. 1 बाद 17. गोलंदाज सजीवताना प्रत्येकदा मनोज स्टेप म्हणजे चुकते परत बॉलिंग ट्रॅकवर. अनिश्चित हर्ष पाटील जर विचार केला आपण घोडबंदर विभागातून कोळशीत संघ ठीक 9 वाजता इथं मात्र हजर झाला होता आणि भिवंडी याचे संघ पाहतोय आपण, जवळचे संघ अजून येत नाहीये. हे दुर्दैव म्हणावं लागेल. याच पात्र मनगटी फटका टर्न केला चेंडूला ऑनसाइड कडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची मागणी करताना अतिशय वेगात थ्रो जातोय आणि इथं मात्र निश्चित सुरक्षित मला वाटते की नाही आहे आणि पंचाचा बोट आकाशाकडे. धावचीच्या स्वरूपात धक्का बसलाय अजून एक. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ चे महाराष्ट्र उपाध्यक्ष आदरणीय गिरीधर रघुनाथ पाटील साहेब वलगावाचे आहेत पोलीस पाटील, त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक राजेंद्र पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहतोय आपण महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष पोलीस पाटील संघटनेचे आदरणीय गिरीधर रघुनाथ पाटील साहेब पोलीस पाटील वलगावाचे, त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय. त्यानंतर पाहतोय की माजी सैनिक नो डाऊट साहेब तुमच्या कर्तव्याला सलाम आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत असे ही प्रतिमा पाहतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा. प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात ही प्रतिमा असावी. एकच चांगला उपक्रम सरांनी राबवलेला आहे.
यानंतर दीपराज फाउंडेशनचे सर्वे सर्व आदरणीय विनायक आदरणीय विनायक वक्रे साहेबांचे यथोचित स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण. साहेबांचं खूप मोठं कार्य 40 मुलांना दत्तक घेतलेलं आहे. जोरदार टाळ्या साहेबांसाठी. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं, त्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय. जुनारी गावचे पोलीस पाटील बालाराम पाटील साहेबांचा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान पाहतोय आपण. त्यानंतर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. दशरथ गुरुजी सरांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. हाई चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. पहा बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार इकडनं मात्र बॅटरनं ठोकलाय. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो आपण अनिजित नो डाऊट जुनारी गावाचे आदर्श शिक्षक आणि आमचे खास राजेंद्र पाटील सरांचे जवळचे निकटवर्तीय मित्र भाऊ शंकर कारभारी साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. ₹500 रोख रक्कम या स्पर्धेच्या माध्यमातून देणगीच्या स्वरूपात त्यांनी दिलेली आहे. दादांचं खूप लाखमोलाचं सहकार्य. त्यानंतर मित्रांनो आपण व्यासपीठावर पाहतोय आपण माजी सैनिक सेवानिवृत्त सैनिक आदरणीय संतोष पाटील साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. चला खार्डी संघाचा कर्णधार आपण यायचंय. खार्डी संघाचा कर्णधार आपण उपस्थित राहायचं. यानंतर लगेच आपण नाणेफेकी करून घेतो. पहिल्या इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण लगेच संपर्क साधून घ्यायचं. या ठिकाणी खार्डी संघाचा कर्णधार आणि मॅच कडे जाऊया. एक चांगला सामना इकडनं मात्र रंगला गेलाय. समाजसेवक आदरणीय अविनाश शिकारी साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. जुनारी गावाचे समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला निश्चित ₹500 रोख रक्कम आम्हाला मिळालेली आहे देणगीच्या स्वरूपात. दादांचं सुद्धा खूप लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून अविनाशजी शिकारी साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक राजेंद्र पाटील सर यांचे शुभ हस्ते. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चांगली फलंदाजी होत असताना सध्याच्या घडल्या तरी आपण पाहतायत फलंदाजी करणारा संघ अर्थातच दीपराज 11 येवई संघ या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फलंदाज खास करून जर आपण विचार केला तर संजय चांगली फलंदाजी करताना दिसतोय. दरम्यान आपण एक मेगा स्वागत आणि सत्कार करणार आहोत. टेनिस क्रिकेटचा षटकार किंग निंबोली गावासाठी काम म्हटलं जात होतं. राजेंद्र पाटील यांची मेवणे सन्माननीय प्रभाकर गोली साहेबांचा आपण इथं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेणार आहोत. निश्चित खूप चांगले एक विध्वंसक बॅटर म्हणून ज्याची ओळख होती. आता मला असं वाटतं की 40+ मध्ये दादाची वर्णी लागलेली आहे आणि खूप छान कामगिरी दादाच्या माध्यमातून. प्रणव आणि दिशांची मामाश्री पाहतोय आपण. प्रभाकरजी यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय. राकेश खेणे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया आणि हा सन्मान आपण दादा स्वीकारायचे. या समोर 40+ क्रिकेट टीमचे खूप मोठे खेळाडू आपण पाहतोय. आपण पाहताय गोलंदाज भावेश इकडनं मात्र गोलंदाजी मार्क वर आलाय. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती 36 धावा लागल्या गेलेत. आदरणीय दरकनाथ भालेकर साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. दादा आपण 36 धावा धावफलकावर लागले गेलेत. ऍक्च्युली 3 षटकांची समाप्ती झाली आहे. लाकिवली गावाचे ज्येष्ठ जावई आहेत. निश्चित ठाणे जिल्ह्यामध्ये कुठली पण स्पर्धा असो एक खूप मोठे क्रिकेट शौकीन आहेत दादा. यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. टेंबोलीचे संजय नांदुरकर साहेब निश्चित
खूप मोठे जानकर आहेत. नारायण भाईदास पाटील साहेबांचा आपण येतोची स्वागताचे सन्मान करून घेऊया. निश्चित पाहतोय की आपण राजेंद्र पाटील यांचे पिताश्री म्हणजे ज्याच्या नावाने स्पर्धा आहे त्यांचे भाचे आहेत टिंबोली गावाचे. तर जाऊया आपण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. निश्चित सामना एक चांगला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण संपर्क साधायचे. लाखविली गावचे प्रिन्स पाटील यांचा आपण येतोची स्वागताने सन्मान करून घेऊया. प्रिन्स आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. प्रिन्स पाटील यांचं येतोची स्वागताने सत्कार करण्याची विनंती मी निश्चित मदन पाटील दादा यांचे सुपुत्र आहेत प्रिन्स पाटील यांचं येतोची स्वागताने सत्कार होताना आपण पाहतोय. चला जाऊया मॅचकडे. सामन्याला सुरुवात होती त्या ठिकाणी सामना जबरदस्त रंगला गेलाय. भावेश गोलंदाजी मार्कवर जरूर आलेत पण इकडनं जर आपण पाहिलं तर दबाव पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या संघावर आहे. हा चेंडू मात्र सरळ बॅटने एक सुंदर फटका चेंडूला लॉंग ऑफला पाठवले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न पाहता पाहता दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण केली जाते. चेक किशोर पाटील दादांचा आपण येतोची स्वागताने सन्मान करून घेऊया. मी प्रत्येकदा राजेंद्र पाटील सरांना विनंती करेन की आपल्या सोबत आपण किशोर पाटील साहेबांचं येतोची स्वागताने सन्मान करायचं आहे. आपण पाहता अडबा बॅटनं मिडल ऑफ द बॅट करत असताना चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. एका टप्प्यानं चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार आलाय भावेशच्या विरोधामध्ये सुमितच्या बॅट मधनं. हा संघर्षमय चौकार. चांगला स्ट्रोक इकडनं मात्र अटेंड केला गेला होता. फलंदाजाच्या माध्यमातून गॅप मध्ये चेंडूला टाकलं गेलं आणि त्यानंतर मात्र 4 धावा इकडनं वसूल केल्या जात आहेत. चांगला स्ट्रोक आलाय. धावफलक 47च्या घरामध्ये जाऊन पोहोचलं जात आहे. 3 गडी बाद 47 धावा धावफलकावर आपण पाहत आहेत. तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. वीर पाटील नामी कापी आहे. लाखोली या टीमचा एक धडाकेबाज बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. खूप सातत्याने लाख मुलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून वीर पाटील यांचं मिळालं आहे. त्यांचा आपण गावदी स्पोर्ट लाखिवली टीमचा जर विचार केला आपण सातत्याने 16 वर्षापासून टीमचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय वीर पाटील याला. आणि जर आपण अगदी विचार केला ना तर सुनील पवार सर पहिला दिवस याच वीरनं गाजून सोडला होता. आपण पाहता टेंबिवली संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. चला आपला कर्णधार देखील संपर्क साधायचे. चेक निश्चित आमचे पिंट्या दादा यांचा आपण सुद्धा स्वागत आणि सन्मान करूया. म्हणजे ज्या नरेंद्र पाटील दादांचं येतोची स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. आणि खूप लाख मुलाचा सहकार्य पिंट्या दादांचं पाहतोय आपण. नरेंद्र पाटील म्हणजे लाडके पिंट्या दादा पंचाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमचा कॅप्टन आपण जर आला असेल लगेच संपर्क साधायचा आहे. आणि कुठल्याही टीमचं जर आगमन झालं असेल तर आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. आणि आजच्या शेड्यूलमध्ये परिवर्तन केलेल्या लॉटमध्ये कुठल्याही टीमने ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे. कारण की
वेळ कमी आहे आणि आज शेवटचा दिवस आहे, त्यासाठी प्रत्येक टीमनी सहकार्य करणं गरजेचं आहे. निश्चित जो संघ हजर नसेल त्या जागी पर्याय संघ म्हणून खेळण्यात येईल. ऑफड्रिपचा फटका पाहतोय आपण, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी आणि याचबरोबर फलंदाज पाहतोय की धावचीच्या स्वरूपात बाद होते, पण एक सिंगल एक सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि याचबरोबर धावसंख्या पाहतोय की 50चा आकडा इथे मात्र पार केलेला आहे आणि 51 धावाचं टार्गेट उभं केलंय हा सामना जिंकण्यासाठी धर्मवीर स्पोर्ट जुनादुर्ग टीम समोर. पाहतोय आपण आमची टीव्ही स्क्रीनवर प्रमुख मान्यवर, त्यामध्ये नो डाऊट दीपराज प्रतिष्ठानचे विनायक वकारे साहेब आपण पाहतोय. युवा सेनेचे विभाग प्रमुख आदरणीय सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाची देणगीच्या स्वरूपात आलेली आहे. दादा आपलं मनापासून मी अभिनंदन करतोय. निश्चित जीवाला जीव देणारा ग्रुप चे सचिनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय की आपण रोख रक्कम 500 रुपये देणगीच्या स्वरूपात प्राप्त झालेली आहे आयोजकाला. दिशांत निश्चित महिला बचत गट आणि संपूर्ण आमच्या लाखिवली गावच्या ताईंना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण ठीक संध्याकाळी 4:30 इथं मात्र हजेरी लावायची आहेत. चला दोन्ही सलामीची फलंदाज लगेच आपण यायचंय, सामन्याला सुरुवात करूया आपण. हे बघा आजचे जे संघ आहेत निश्चित लॉट पूर्णपणे आम्ही चेंज केलेले आहे, सर्व टीमनी सहकार्य करायचं आहे. चला टेंबिवली संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्याकरता यायचंय. चला टेंबिवली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकी करून घ्यायची. पहिल्या चेंडूवर मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, प्लेसमेंट ठीक नव्हती, ऑन ड्राईव्हच्या स्वरूपाचा फटका होता मिड ऑनला आणि एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. 51 धावांचं टार्गेट आहे आणि हा टार्गेट जर पार करायचं असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं राहील.
श्रमिक मंडळ भिवंडीचे माजी अध्यक्ष भरत पाटील साहेबांचं आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खांडपे गावचे नामांकित उद्योगपती आदरणीय दिलीप पाटील साहेबांसुद्धा व्यासपीठावर आगमन झालेले आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शिवसेनेचे खणकर नेतृत्व उपनेते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचे बंधू आहेत. प्रेक्षकांना सोडणं संधी आहे. जर आपण षटकारच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, तो जर झेल आपण कंप्लीट केला तर 100 रुपयाचं बक्षीस आहे. यायचं दादा आपण. आमचे दशरथ गुरुजी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा का होईना आपण लाख मुलाचं सहकार्य मिळालेलं आहे. धन्यवाद गुरुजी आपलं. यावेळेस पाता फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कोर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा झेल टिपल्या गेलं. धक्का बसलाय तो पहिला. चांगली आपण इथून आता फिनिश कोण करेल. द्रमिर स्पोर्ट जुनादुर्ग टीमच चांगला संघ म्हणून ज्याची ओळख आहे या विभागामध्ये, नाही तर भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीणमध्ये. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र भावेश येतोय. चला आपण स्पीड वाढवायची आहे. यानंतर टेंबवली जर खाडी संघ आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचे आहे. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार आदरणीय भिवंडी प्रतिनिधी सन्माननीय सुमित गरज साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. साईडम गोलंदाजी करताना पाहतोय आपण लक्षित मलंगाची आठवण झाली. चेंडूला वळवलंय ऑन साईड कडे पाहतोय. अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय भावेश. निश्चित सातत्याने आम्ही हे उल्लेख करतोय कालपासून राजेंद्र पाटील साहेबांनी ज्या आमच्या लाडक्या मान्यवरांना निमंत्रण दिलं असेल त्या मान्यवरांनी व्यासपीठावर यायचंय. रवींद्र गोराटकर साहेब टेंबोली गावाचे हे कुठंतरी क्रिकेट रसिकामध्ये आहे. तर रवींद्र गोराटकर साहेब आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धा ड्राईव्ह केलाय, हवेत होता पण मिड ऑनला संधी नव्हती. इथं मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या क्षेत्रात शिकवतोय, फील करतोय. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात धावसंख्या पाहतोय आपण 15. हे पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर ज्या मान्यवरांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. पाहतोय आपण खांडपे गावाचे उद्योजक आदरणीय दिलीपजी पाटील साहेब हे व्यासपीठावर. त्याचबरोबर पाहतोय की आपण श्रमिक मंडळ भिवंडीचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आणि विद्यमान सचिव पाहतोय आपण भरत पाटील साहेब हे व्यासपीठावर आहेत. त्यांच्या समेत पाहतोय की आपण दैनिक पुण्यनगरी भिवंडी प्रतिनिधी पत्रकार आदरणीय सुमित घरज साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. हे आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यांना.
खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण दरम्यान मात्र निश्चित हे बघा जे या स्पर्धेचे नियम आहेत ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे तो 12वा असो किंवा 11वा यावेळी टीमचा 12वा खेळाडू जर पाहिला पण ड्रेस त्यांचा कंपल्सरी नाही आहे म्हणून आपण 2 धावाची पेनल्टी या टीमला लावतोय आता मात्र निश्चित हा षटक समाप्त झाल्यानंतर आपण वेलकम सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमचं आगमन झालेलं आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं यावेळेस पाहतोय की आपण हा चेंडू मात्र सुवेर आहे वाईट ते इशारा येतोय टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती जर पाहिली आपण 16 लॉट मध्ये परिवर्तन केलेलं आहे आम्ही हे पहिले अनाउन्स करतोय कुठल्या एक टीम सोबत खेळायचं आहे सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली विपक्ष टेंबोली टीम आपण या टॉस साठी धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण पेनल्टीची धावा ऍड केलेत सुधारित धावसंख्या पाहतोय आपण 20 अजून 31 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी धर्मीर स्पोर्ट जुनादुर्ग टीमला हरिभक्त परायण आणि भिवंडी टेनिस क्रिकेटचा जादूगार कैलास साहेबांचं आगमन झालेलं आहे जादूगार या पण व्यासपीठावर विनंती असेल आपल्याला मयुरेस एंटरप्राइजेस म्हणजे संजयभाई मात्रे यांचा संघ पाहतोय आपण आणि भादवड टीमचं आगमन जादूगाराव भिवंडी 40+ शेड तर नाहीतर त्यांनी अक्षरशः टेनिस क्रिकेट गाजवला असा भादवड गावाचा हा खेळाडू कैलास नाईक गुरूंचं आगमन होताना पाहतोय आपण हा चेंडू मात्र अतिरिक्त टाकावा लागेल वाईटचं चॅलेंज हार्ट ऑफ भिवंडी चॅलेंज ग्राउंडवर तो सामना मला अजून आठवतोय 6 धावाची आवश्यकता असताना मात्र 6 चेंडू निर्धाव सहा चेंडू मध्ये 1 धाव म्हणजे विचार कल्पना करा त्या क्षणी काय गोलंदाजीचं प्रदर्शन असेल कैलास जादूगर ओ हो हा धमाका कडक केडीके कडक 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 मिडकडच्या वरतून आला हा दमदार तुफानी षटकार चला सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली विपक्ष आपण पाहतोय जनुमान टेंबोली टीम दरम्यान पुढचा टॉस होईल आणि याचबरोबर विकेटचं पतन जे संघ आले असेल त्यांनी आपण संपर्क साधून घ्यायचंय वेलकम सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमचा कॅप्टन
सुमित कुमार गुंदोली टीमचा जर कॅप्टन पाहिलं पण मोहिल बातें करना कोई इनसे शिके. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं काही वेगळं स्वभाव असते पण मोहिल हा एक वेगळा व्यक्तिमत्व आहे. 51 धावाचं टार्गेट आहे आणि जर पाहिलं पण 2 षटकामध्ये खूपच चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. तब्बल धावा आहेत त्या धावपलकावर 31. आता मात्र 12 चेंडू 20 धावेची आवश्यकता आहे. वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे पण यानंतर एक चांगला सामना पाहायला मिळेल. सुमित कुमार अँड गुंदवली विपक्ष जैनुमान टेंबवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. टॉस करून घेऊया आपण. शैलेश गोराटकर टेंबोली गावाचे समाजसेवक यांचं आगमन झालेलं आहे. आज साहेबांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. हो निश्चित ज्या प्रकारे आपण कालपासून उल्लेख करतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वाने खूप लाख मुलाचं सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये जर पाहिलं आपण प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,333 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी लोकसभेचे प्रभारी व तसेच माजी सभापती बांधकाम आरोग्य समिती जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा परिषद सर्वांचे लाडके म्हणजेच ग्रामीण सम्राट सन्माननीय ज्यांच्या नावाने आपण टॉस बॉक्स होत असे सुरेश गोमनाथ मातेसाहेब म्हणजे सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांच्या माध्यमातून हा बक्षीस आम्हाला स्पॉन्सर झालेला आहे आणि त्यांचा संघ आपण सुमित कुमार अँड गुंदवली टीमला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि जे चषक आम्हाला स्पॉन्सर केले कैलासवासी सीताबाई रामचंद्र पाटील यांच्या समर्थ सिव्हिल इंजिनियर युवा सेना उपतालुका प्रमुख आदरणीय अक्षय जयवंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि निश्चित राजेंद्र पाटील साहेबांचे जावई आहे त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. या दरम्यान मात्र हा पुलचा फटका पाहतोय आपण. नियंत्रित पुलचा फटका होता. मेडिकेट क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. द्वितीय पारितोषिक 25,333 ज्यांच्या माध्यमातून मिळालेले आहे पाहतोय आपण. सौराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आणि विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं ते म्हणजे देवानंद थळे साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय. आणि जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय रघुनाथ दादू पाटील यांच्या समर्थ म्हणजेच ज्याच्या नावाने ही स्पर्धा त्यांचे नातू म्हणजेच प्रथमेश तानाजी पाटील प्रिन्स म्युझिकचे प्रोप्रायटर तसेच प्रणवराजे पाटील यांच्या माध्यमातून. निश्चित जय बजरंग लाखिवली आणि या विपक्ष पाहतोय की आपण जनुमान टेंबवली. टॉस आपण लगेच करून घेऊया कारण की वेळ कमी आहे. या पात्रा चेंडू वाईट धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण. इथे माझा निश्चित 37 पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. राईट अमर विकेट मारा करतोय. सफल झालाय. फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अचूक टप्प्यावरचा चेंडू पाहिला पण आता मात्र या षटकामध्ये विचार केला पण रोशन टीमला वापसी करून देतोय. 51 धावाचं टार्गेट होता आणि तो टार्गेट मात्र स्वीकारलाय. खूपच छान बॅटिंगच्या बळावर पाहतोय आपण. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व या टीमचं धर्मीर स्पोर्ट जुनादुर्ग टीमचं. इथे मात्र गोलंदाज रोशन आपल्या टीमला कमबॅक वापसी करून देईल का. गोलंदाज रोशन राईट अमर विकेट प्रत्येकदा सज्ज होताना. पलटी फटका अतिशय सुरेख आहे. देखना आहे खाली क्षेत्र आहे फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक 2-2 आणि इशारा काय येईल पाहायचंय. हा षटकार लाजवाब.
आता मात्र 43 इथून मात्र जुनं जर विचार केला आपण तर 8 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये सामना फिनिश होणार नाहीये कारण की पाहतोय पण आतापर्यंत 2 चेंडू होऊ शकतो फिनिश. वेलकम पार पाटील, स्वागत आहे आपलं. डॅशिंग अंदाज याच पात्र ड्राईव्ह केले, चांगला फटका आहे, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय, एक धाव पूर्ण, अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर पाहतोय की आपण या 2 रन सहज कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 45. शेवटचा चेंडू असेल, राईट मधून विकेट या षटकातला. यास पाहता टर्न करण्याचा प्रयत्न केली, चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर 46. 6 चेंडू 5चं समीकरण इथं मात्र आता उरलंय, ते म्हणजे धर्मीर स्पोर्ट जुनादुर्गी टीमसाठी. तर सध्या तरी एकतर्फी सामना पाहतोय आपण. 51 धावचं टार्गेट होतं खूप मोठं, पण ते खूपच छान स्वीकारलंय धर्मीर स्पोर्ट जुनादुर्गी टीमने. या टीमचा जो विजय केला आमचे खास मित्र समीरजी ठाकरे याचा संघ आपण पाहतोय. चांगले समालोचक सध्या टिंबोली इथं ते समालोचन करताना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा रेटामध्ये विकेट. यावेळेस पाहता हा चेंडू पाहतोय, टर्न केलाय, बॅकवर्ड स्कोर लेग कडे चेंडू जातोय. अतिशय वेगात चांगला तालमेल आणि या 2 धावा सहज कंप्लीट. फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे. जर पहिला आपण निश्चित एकतर्फी सामने पाहतोय. श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशी टीमने एक चांगली बॅटिंग करून सामना सहज जिंकला होता. आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे. गोलंदाज सज्ज होते प्रत्येकदा राईटमध्ये विकेट. हो, अजून एका चांगला कव्हर ड्राईव्ह पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते, चांगलं क्षेत्ररक्षण. इथं मात्र तालमेलची कमी, पण बघता बघता या 2 रन सहज कंप्लीट. खूप चांगलं तालमेल, एका धावीची आवश्यकता आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. धर्मीर स्पोर्ट जुनादुर्गी टीमला चांगलं प्रदर्शन. सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली टीमचं आगमन झालेलं आहे. जनुमान टेंबोली टीमचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर मयुरेश एंटरप्राइजेस बहादूर टीमचं आगमन झालेलं आहे. आणि याचबरोबर हा सामना इथं मात्र जिंकलाय धर्मीर स्पोर्ट जुनादुर्गी टीमने. हडलं का येवई